नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण लग्न पंक्तीतील कैरीची लुंजी बनवणार आहोत। कैरीची लुंजी बनवण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या मस्त मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर कढईमध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी तेलामध्ये तडकली की त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या। त्या व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या। यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची। परत एकदा याला हलवून घ्यायचं। 1 उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ मी खिसून घेतलेला आहे। गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करायचं। आता आपण 2 ते 3 मिनिटं मस्त मंद आचेवरती हे शिजू देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 3 मिनिटांनंतर मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे। कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या पण मस्त शिजलेल्या आहेत। तर ही कैरीची लुंजी आता खाण्यासाठी तयार आहे। तर ही कैरीची लुंजी तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावायला, जेवणाचा आस्वाद वाढवायला खाऊ शकता किंवा याला नुसतं खाल्लं तरी चालेल। तर तयार आहे इथे मस्त अशी आंबटगोड चवीची कैरीची लुंजी। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, फक्त 5 मिनिटांमध्ये बनते। तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।